उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवारांनी नवा गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे दादांचा अपघात की गुन्हेगारी कट हा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय। इतकंच नाही तर पायलटनं विमान पाडल्याचं वक्तव्य विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं। त्यामुळे विमान अपघाताबाबतचा संभ्रम आणखीनच वाढलाय। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ॲक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती। हे इन्शुरन्सवाला फोन करतोय माळी परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया। गोळी कुठं लागली तर डोक्याला लागली का पोटात लागली? खरं कुठं लागली? जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली। कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का? तर नाव लिहिलेलं नाही। अजित पवार यांच्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे। अपघात स्थळाजवळ काही दिवसांपूर्वी काही अनोळखी लोक आले होते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी परिसराची रेकी केली। त्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं। जर रेकी झाली असेल तर अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड होता की गुन्हेगारी कट होता, याची चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली। तिथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CIDला विचारावं लागेल, नाही तर CIBला। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ॲक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। हे त्या CID आणि CBIने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे। विमान अपघातात ठार झालेल्या प्रियंका माळींच्या वडिलांना फोन करणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पायलटनेच विमान पाडल्याची माहिती दिली होती असं रोहित पवारांनी म्हटलं। त्यामुळे विमान अपघात हा आत्मघाती हल्ला होता असं रोहित पवारांनी पुन्हा अधोरेखित केलं। कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है। अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्सवाला फोन करतोय माळी परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर AIB अहवाल सादर करण्यात आला। त्या अहवालात विमान झाडांना धडकून कोसळल्याचं नमूद करण्यात आलं। मात्र अहवालातल्या निष्कर्षांवर रोहित पवारांनी आक्षेप घेत तपासात त्रुटी असल्याचा आरोप केला। रोहित पवारांनी काही प्रमुख मुद्दे उपस्थित केलेत। विमान राईट बॅक नव्हतं, ते लेफ्टला झुकून पडलं। मोठी झाडं नसताना झाडांना धडक असा उल्लेख करण्यात आला। झुडपाची उंची आणि विमानाची उंची जुळत नाही। मुंबई बारामती एवढा प्रवास असताना अतिरिक्त इंधनाची गरज काय होती? विमानात 90 ते 95% इंधन का भरलं होतं? रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला का? ब्लॅक बॉक्सचे फोटो दिले नाहीत। तपास अधिकाऱ्यांची नावंही नाहीत। विजिबिलिटी कमी असतानाही विमानाला परवानगी कशी देण्यात आली? VIP प्रवासासाठी असलेल्या विशेष नियमांचं उल्लंघन झालं का? असे अनेक मुद्दे रोहित पवारांनी उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती केली। हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं। हे तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हेच जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली? खरं कुठं लागली? जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली। मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या AIB या संस्थेचं चुकलंय। कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का? तर नाव लिहिलेलं नाही। कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील। याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। संबंधित कंपनीची चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली। तपासाची दिशा पाहता कोणीतरी VSR कंपनीला वाचवतंय का अशी शंका असल्याचं रोहित पवार म्हणाले। तर रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि घेतलेले आक्षेप यावर सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलं।
मला असं वाटतं की आता रोहित पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे. आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे. बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची. AIBच्या अहवालानुसार विमान अपघात झाडाला धडक लागल्यानं झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी हे अपघाताचं प्रकरण पुन्हा गंभीर वळणावर पोहोचलंय. त्यामुळे संबंधित यंत्रणा काय उत्तर देतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.